नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, मुख्य संपादक आरोग्य दूत न्यूज। पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावात काल महिलेने उचललेला आवाज आज प्रशासनापर्यंत पोहोचला। पाचोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवैध दारू विक्रीवर छापा टाकला आहे। या कारवाईमुळे गावात पोलिसांच्या तत्परतेची चर्चा सुरू झाली। काल म्हणजेच 2 जुलै रोजी कुरंगी गावातील महिलांनी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देत गावात बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री सुरू असल्याचा आरोप केला होता। दारूमुळे अनेक कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त होत आहेत, महिलांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे, तर तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची महिलांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं। कारवाई न झाल्यास 8 जुलै पासून उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता। या निवेदनाची दखल घेत पाचोरा पोलिसांनी आज 3 जुलै रोजी तातडीने कारवाई केली। पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पाटील यांनी त्यांच्या पथकाने कुरंगी गावात छापा टाकला। छाप्यात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळीवरून विविध प्रकारचे देशी व विदेशी मद्यांचा साठा जप्त केला। यामध्ये रॉयल स्टॅगच्या 2 बाटल्या, किंगफिशर बिअरच्या 2 कॅन, देशी मँगो दारूच्या 30 बाटल्या, देशी संत्रा दारूच्या 47 बाटल्या आणि टँगो पंचच्या 10 बाटल्याचा समावेश आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 4,903 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केलं आहे। या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट दिसून येते, नागरिकांनी विशेषतः महिलांनी एकत्र येऊन आपल्या गावातील सामाजिक प्रश्न मांडला आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली। अशा प्रकारच्या प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय समाजासाठी महत्वाचा ठरतो। दारूचं व्यसन हा केवळ कायद्याचा विषय नाही, तर तो सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न आहे। व्यसनामुळे कुटुंबाचा आर्थिक घडी विस्कटते, महिलांवर अन्याय वाढतो, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो आणि समाजात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होतं। त्यामुळे अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई होणे आणि व्यसन मुक्त समाज घडणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। कुरंगी गावातील महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर पाचोरा पोलिसांनी केलेली ही तातडीची कारवाई निश्चित महत्वाची मानली जात आहे। पुढेही अशा अवैध धंद्यावर सातत्याने कारवाई होईल का, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज। धन्यवाद।